हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथं माझं कणी सकाळचं सगळं जेवण नाश्ता वगैरे झालेला आहे आणि इथं आता कणी चार्लीला पण भूक लागलेली आहे, कारण त्याची पेडिग्री कणी मी सकाळी घालते आणि ती संपलेली आहे। त्यामुळे मग सकाळी त्याला कसं काहीतरी खायची सवय आहे आणि पार्लेजीच बिस्किट लागते, दुसरी कुठली माऱ्याची वगैरे बिस्किट अजिबात खात नाही। म्हणजे असली तर पार्लेजी किंवा ते 20-20 अशी बिस्किटं लागतात त्याला। मग ते पण संपलेले होते, त्यामुळे त्याला लवकर भूक लागलेली म्हणून त्याला पण दूध आणि चपाती घालून घेतलं। त्यानंतर इकडे मी देवारा मार्बलचा असल्यामुळे कधी सारखं असं तेलकट होते, अगरबत्ती लावली किंवा दिवा लावला थोडंसं तेल जरी सांडलं ना तरी लगेच काळं काळं होते। म्हणून म्हटलं आज कधी घासून घ्यायचं साबणानं, त्यानंतर थोडंसं स्वच्छ असं पुसून घ्यायचा, कारण आज श्रावण महिन्यातला दुसरा शुक्रवार आहे आणि शुक्रवारचे म्हणजे श्रावणी शुक्रवार म्हणतात ना, तर त्याची पूजा मांडते मी। तर म्हटलं थोडंसं जागा कधी स्वच्छ करून घ्यायची, त्यानंतर पूजा मांडायला सुरुवात करायची। कारण नेहमी हा देवाराना मार्बलचा असल्यामुळे एकट्याला उचलत नाही, उचलला तर दोघं जण लागतात बाहेर न्यायला, परत ते घासून धुवून आणायला कधी दोघं जण उचलायला लागतात। त्यामुळे म्हटलं आता कसं कधीतरी आपलं दसऱ्यात वगैरे झाडून असतं ना, त्यावेळी मी देवारामा शक्यतो बाहेर नेऊन धुवून पाण्यानं आणते। तर आज घरात असते त्यावेळी मी असंच घासून कधी कापडानं धुवून घेते, धुवून म्हणण्यापेक्षा पुसून घेते ओल्या कापडानं, जितकं निघते तितकं निघते। पण मार्बलचं एवढं का स्वच्छ असं पांढरं शुभ्र कधीच निघत नाही, थोडेसे डाग कधी ते असतातच। मग ते कसे जातात मला पण अजून काय माहिती नाही, कारण मी एकदा कधी यूट्यूबवर बघून ते लिक्विड वगैरे ते व्हिनेगर वगैरे घालून कधी केलं होतं आणि त्यांना स्वच्छ केलं होतं, पण म्हणावं तितकं त्यांनी सांगितल्याप्रमाणे इतकं का पांढरं शुभ्र निघालं नव्हतं। त्यामुळे मी भांड्याचा जो साबण असतो ना त्यानंच घासून पुसून घेते। त्यानंतर इथं मी देवाचा दिवा पण घासून घेतला। शक्यतो कसं रोज आपलं काय घासणं वगैरे देवाचा दिवा होत नाही, अमावस्येला म्हणा किंवा असं देवाचा सण वगैरे असला ना तर मग जास्त असं काळपट हिरवं असं शेवाळ झाल्यासारखं चिकट राहतं ना ते दिव्याला, तर मग मी ते चमच्यानं असं ते चाकूच्या चमच्यानं काढून स्वच्छ घासून घेते असं आधेमध्ये। तर अगरबत्ती लावायचं पण होतं, ते पण थोडंसं काळं झालं होतं, ते पण मी घासून धुवून घेतलं, कारण जेवण वगैरे सगळं माझं लवकर आवरलं होतं। तनु पण जेवून जायचं होतं, त्यामुळे चपाती भाजी केल्यानंतर मी लगेचच भात आमटी वगैरे करून घेतली, त्यामुळे कसं पटकन आवरलं सगळंच। त्यामुळे म्हटलं आज निवांत आहे तर सगळं घासून स्वच्छ करायचं। तर इथं माझी देवारातली रोजची पूजा झालेली आहे आणि आता मी श्रावणीची शुक्रवारची जी पूजा असते ना ती मांडायला घेतलेली। पहिल्यांदा माझं काय झालं पाठ मांडला, त्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे मला ते गिफ्टमध्ये कधी आमच्याकडे बाजारमध्ये आपण किराणा भरतोय ना, तर वर्षाला दिवाळीला वगैरे असं ते गिफ्ट देतात, तर मी ते दिवाळीचं आणलं नव्हतं, तर त्यांनी मागच्या महिन्यात मला पाठवून दिलं होतं। तर चौरंग दिला होता, तर म्हटलं चौरंग चला आज शुक्रवार आहे तर त्या चौरंगावरच कधी पूजा मांडून घेऊया। पण तो छोटा असल्यामुळे कधी हे 2 फोटो त्यामध्ये मावेना, म्हणून मग परत ते ठेवलं आणि परत आपल्या पाटावर कधी हिरवं वस्त्र टाकलं आणि त्यानंतर हे फोटो ठेवलेले आहेत। हे गौरीचं फोटो एक आहेत 7 गौरी म्हणून, आणि एक आडवा जो फोटो आहे ना ते बुध बृहस्पती असं आहे त्यांचा फोटो आहे, असं 2 फोटोना पूजले जातात। तर हे मी काय पहिलं करत नव्हते, पण माझ्या मैत्रिणीच्या घरी ना त्यांच्या घरी नेहमी असं करतात, तर तिने सांगितल्यापासून मी अशी करते। नाहीतर मी शुक्रवारची कशी पूजा करायची माहिती, आपण मार्गशीर्ष महिन्यात कसं गुरुवारची पूजा करतो कळशी वगैरे ठेवून, तर तशाच पद्धतीने मी कधी ही श्रावणातल्या शुक्रवारची पूजा पण करत होते। पण ती म्हटली नाही असे 2 फोटो आणायचे नाही, अशी पूजा करायची। तिने सांगितल्यापासून मी 5-6 वर्ष झालं ह्याच पद्धतीनं पूजा करते। आणि आपले श्रावणातले शुक्रवार झाले की हे प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये घालून गुंडळून व्यवस्थित ठेवायचं, ते पुढच्या श्रावणाला वापरायला येतात। रोज काय ह्याची पूजा करावी असं काही नाही। तर मला ना थोडंसं आठवेना झालेलं की म्हणजे त्या गेजमाळ असतात ना कापसांच्या, त्या किती नेमका घालायच्या ना हे मला आठवणं झालं होतं। म्हणून मी काय केलं, फोटो वगैरे कापडानं धुवून पुसून ठेवला। त्यानंतर आपलं गंधगुळी मी जे चंदनाचा लेप आणला होता ना पंढरपूरमधून तो लावला, हळदी कुंकू लावला, असं पूजा मांडून ठेवली। आणि कापसाचं हे करताना लक्षात येईना, मग तिला मेसेज टाकला, आता म्हटलं ती रिप्लाय देई तोपर्यंत कधी मी आपलं जे 11 मण्यांचे गेजमाळ असते ना अशा पद्धतीनं मी ते फोटोला लावून ठेवले आणि देवाचा दिवा वगैरे मी लावून ठेवला। म्हटलं तिचा रिप्लाय येईतोपर्यंत एवढी तर आपली पूजा होऊ दे। तर कधी पण ना मी देवाचा दिवा जरी लावताना तर मी तेल असं पूर्ण भरून टाकते, म्हणजे अर्ध टाकत नाही, कारण कसं माहिती आहे देणारा पण तोच आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत कंजूसपणा करणं चुकीचं आहे असं मला वाटते। कारण कसं आपल्याकडे ना दानत करायची सवय पाहिजे, जितकं तुम्ही भरभरून दानत कराल जितकी
भरभरून कोणाला तर दान धर्म कराल तेवढंच ते भरभरून देव पण देतो. आपण जर असं प्रत्येक गोष्टीत कंजूसपणा करत राहिलो ना, देव पण देताना आपल्याला कंजूसचपणा करतो, असं माझं मत आहे. म्हणजे मला वाटते तर म्हणजे माझ्या मनात येते. त्यामुळे मी देवाला दिवा वगैरे लावताना किंवा कोण जरी आलं ना तरी देताना कंजूसपणा अजिबात करत नाही. ते दारावर वगैरे मागायला वगैरे आली, एखादी साडी द्या म्हणतात तर मी त्यावेळी ती पटकन देऊन टाकते. म्हणजे असं फारसं असं विचार करत बसत नाही. तर ती पूजा मांडून झाल्यानंतर इथं म्हणाल ताई तुझं जेवण वगैरे सगळं झालेलं, मग आता हे काय करतेस? तर झालं काय म्हणते, मला सकाळी नाश्त्याला पावभाजी आज करायची होती. तनूला म्हटलं तू संध्याकाळी जर माझ्याकडे पावभाजीचा मसाला पण नव्हता आणि ते फ्रोझन मटार असतं ना ते पण नव्हतं, तर त्याला घेऊन ये म्हटलेलं. तो म्हटला की मी सकाळी मग लवकर उठतं आणि लवकर जातं. पण पोरं कधी लवकर उठतात, किती वेळा हाका मारल्या तर उठलाच नाही. मग त्यानंतर कसं नीलच्या डब्याला पण वेळ होईल म्हणून मी चपाती भाजी दुसरी केली. म्हणजे बटाटाने आपले ते मोड आलेलं असतं ते मिक्स त्याची भाजी केली आणि चपाती केली आणि ते डब्यामध्ये दिलं, कारण त्याला वेळ होणार होता. आणि मग बाकीचं जेवण सगळं आवरून घेतलं. पण तनू उठल्यानंतर म्हणाला मला पावभाजी पाहिजे होती मम्मी. म्हटलं मग आत्ता आणून देस. म्हणजे मी 4च्या दरम्यान करून ठेवेन आणि नीला पण शाळेतून आल्यावर होईल आणि त्याला पण 4-5च्या दरम्यान काहीतरी तनूला खायला लागते, त्यावेळी पोरांना हे नाश्ता म्हणून होईल. तर इथं मी क्या माझ्या घरात भाज्या होत्या ना, दुधी भोपळा जरा होता, वांगं होतं, फ्रोझन मटार होतं, त्यानंतर बटाटा घातलेला, गाजर होतं. हे सगळं मी तुकडे मोठे मोठे केले, पाण्यातून काढले आणि कुकरमध्ये हळद मीठ आणि पाणी घालून 7-8 शिट्ट्या करून ठेवायच्या. म्हणजे तयारी करून मी का ठेवली, नंतर गडबड होणार नाही आणि पटकन होतं. कारण 4-5च्या दरम्यान कंटाळा येतं असं जेवणाचं काहीतरी लगेच करायचं म्हटलं तर. म्हणून मी तयारी करून ठेवायची म्हटली, कारण मैत्रिणीचा मेसेज केला होता तिला, अजून काही तिचा रिप्लाय आला नव्हता. म्हटलं तोपर्यंत ही बाकीची कामं पण आवरून घ्यायला होतात. तर कुकर लावला. त्यानंतर माझं कपडे पण मशीनला लावायची होती, रोजची कपडे पण मशीनला लावली. त्यानंतर तुमच्या दाजीच्या वर्कशॉपची जी कपडे होते ना ती बघा, ही एखादा ड्रेस मशीनमध्ये टाकायला होत नाही. म्हणजे एका ड्रेससाठी मशीन फिरवतं, म्हणून मी 2 ड्रेस साठले ना की मग मशीनला लावते. पण मशीनला लावायच्या अगोदर मी गरम पाण्यात घालते. गरम पाण्यात हे आपलं मशीनचं लिक्विड असते ते घालायचं आणि वर्कशॉपचे कपडे घालून ठेवायचं. म्हणजे गरम पाण्यानं ऑइली जी ड्रेस असते ना ते निघून जातो. तर मी रोजचे कपडे मशीनला लावली. त्यानंतर तुमच्या दाजीच्या वर्कशॉपचे कपडे पण गरम पाण्यात भिजत ठेवली. त्यानंतर इथं मी मोठे 2 टोमॅटो पण बारीक पेस्ट करून ठेवली. त्यासोबतच मी इथं मोठे 2 कांदे पण ह्याचे पण पेस्ट करून आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. म्हणजे नंतर आणि वरून आपल्याला पावभाजी झाल्यानंतर बटर आणि कोथिंबीर आणि लिंबू हे घालून द्यायचं. म्हणजे कांदा वगैरे काही वरून घातला नाही तरी चालते, चिरून वगैरे हे. कारण मी ह्या पेस्टमध्येच आता कांदाची वेगळी पेस्ट केलेली आहे आणि टोमॅटोची वेगळी पेस्ट केलेली आहे. म्हणजे नंतर मला काय कंटाळा जरी आला तर फोडणीला टाकायला एवढं काय वाटत नाही. तर इथं माझ्या मिक्सरचं भांडं वगैरे धुवून घेतलं. तोपर्यंत माझ्या मैत्रिणीचा रिप्लाय पण आला. तिने सांगितली की ते आपल्या दुर्वा असतात ना गणपतीला वाहतो ते, तर त्या 21 ह्याची 1 पिंडी आणि 63 पातीची 1 पिंडी असं. म्हणजे गौरीनं 63 पातीची 1 पिंडी आणि जे बुध बृहस्पती आहेत ना त्यांना 21 पातींचं 1 पेंडी असं हरेटी करायची. आणि त्यानंतर गणपती पण पूजा, म्हणजे गणपती म्हणून आपण सुपारीची पूजा पहिल्यांदा करायची असते. म्हणजे कुठली पण पूजा करताना पहिल्यांदा गणपतीची पूजा करायची तर सुपारी म्हणून ठेवायचं. तर 1 रुपयाचं नाणं, थोडंसं तांदूळ, 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर ती सुपारी आणि त्यासाठी पण 11 पातींची ती हरेटी म्हणजेच दुर्वा असं गोळा करायला सांगितलेलं. आणि हे मला जवळजवळ 2-2.5 तास लागले हे सगळं म्हणजे तयारी करायला. कारण ते दुर्वा गोळा करून आणल्या. त्यानंतर मला कापसांची जी गेजमाळ असते ना ती पण 63 आणि 21 असं असतं. आणि हे मला अचानक माहीत पडल्यामुळे माझं 2-2.5 तास गेले हे सगळं जमा करून परत पुढची राहिलेली पूजा मांडायला. कारण ही जर आता पुढच्या शुक्रवारी मी आदल्या दिवशीच रिकाम्या वेळेत गेजमाळ तर बनवून ठेवेन. म्हणजे ही दुर्वा वगैरे काय सकाळी लवकर गोळा करायला येतात, पण कापसांच्या गेजमाळीचं तरी वेळ वाचेल. तर इथं ते माझे दुर्वा वगैरे गोळा केल्यानंतर मी इथं फुलं पण मला पाहिजे होती. आणि आता इतरही फुलं भरपूर असतात जास्वंदीची वगैरे, आणि सणवार आले आणि पाऊस पडल्यामुळं ते ह्याचा फुलांचा बहरच निघून जातं, सणावाराचं फुलं नाहीत असं झालेलं आहे. तर ते मला आत्ताच्या पूजेसाठी थोडीशी फुलं पाहिजे होती. सदाफुली मात्र नेहमी 12 महिने फुलं लागलेली असतात. तर मी त्याचीच फुलं थोडीशी तोडून आणली, कारण बिना फुलांचे देवपूजा अशी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. तर इथं पाऊस पण म्हणजे असं रिमझिम असं दिवसभर सारखा चालूच असतं. जरा ऊन पडतंय, जरा पाऊस होते, असं दिवस रात्र चालू असतं. आणि हे सगळं पूजेची तयारी, पूजा, घरचं काम हे सगळं आवरायला मला दुपारचे 2 वाजले.
मी जेवलेली नव्हती. शुक्रवारचं कसं मी शुक्रवारचा उपवास धरायचे मागे, प्रत्येक शुक्रवारी श्रावणातला उपवास धरायचं, पण कसं पित्त वाढते आणि डोकं वगैरे दुखायला चालू होते. त्यामुळे मी आता कसं करते, शुक्रवारचा उपवास तर काय धरत नाही, फक्त पूजा मांडून घेते. आणि आता दुपारचं 2 वाजायला आले होते, त्यामुळे मी फक्त पूजा मांडून घेतली. आता म्हटलं संध्याकाळी की नैवेद्य केला की तो नैवेद्य दाखवायचा आणि पूजा पूर्ण करायची. असं सणावाराची थोडीशी दगदग होते, पण कधी सणावाराचा दिवस भारी वाटतात. म्हणजे दिवस एकदम पॉझिटिव्ह, दिवसभर असं वाटतं, एकदम भारी वाटते मनाला. चला तर हा व्लॉग मी इथंच बंद करणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला पूजेची मांडणी माझी पूर्ण झाल्यानंतर पूजा कशी दिसते हे सांगते. हे पूजा अगदी साधी सोपी दिसायला आहे, पण ती मांडायला आणि त्याची तयारी करायला कधी भरपूर वेळ लागते. त्यामुळे तुम्ही शक्यतो आदल्या दिवशीच कधी ती गेजमाळ वगैरे अशी तयारी करून ठेवली तर एवढं काय शुक्रवारी वाटत नाही. तर उरलेली माझी सदाफुलीची फुलं फुलं पण जास्त भेटली नव्हती, त्यामुळे ही फुलं मी देवाऱ्यातल्या देवांना पण सगळं घालून घेतली. आणि आजचा व्लॉग मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हां, तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.